आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे। लोकसभेनं आज ध्वनी मतदानानं मंजुरी दिल्यानंतर संसदेनं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल सामान्य प्रशासन विधेयक 2026 संमत केलं। राज्यसभेनं हे विधेयक यापूर्वीच संमत केलं आहे। या विधेयकानुसार केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमधील महानिरीक्षक दर्जाची 50%, अतिरिक्त महासंचालक दर्जाची किमान 67% आणि विशेष महासंचालक आणि महासंचालक दर्जाची सर्व पदं केवळ प्रतिनियुक्तीद्वारेच भरली जातील। भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाअंतर्गत दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र नागपूर यांनी आयोजित केलेल्या 32व्या ऑरेंज सिटी हस्तकला मेळा आणि लोकनृत्य महोत्सवात आज राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि माजी खासदार कृपाल तुमाने यांनी केंद्राच्या आवारात उभारलेल्या हस्तकला, इतर वस्तू आणि विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सला भेट दिली आणि सर्व कलात्मक कार्यक्रमांची प्रशंसा केली। केंद्र संचालिका आस्था कारलेकर यांनी अतिथींचं स्वागत केलं। सायंकाळी 6:30 वाजता लोकनृत्य आणि आदिवासी नृत्यांचे कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आले। भारतीय सैन्य दल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना SSB या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्र पूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक इथं महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक आणि नवयुवतींसाठी दिनांक 4 मे ते 13 मे 2026 या कालावधीत SSB कोर्स क्रमांक 65 आयोजित करण्यात येत आहे। इच्छुक पात्र उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नागपूर इथं दिनांक 30 एप्रिल रोजी मुलाखतीस हजर राहावं असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नागपूर यांनी केलं आहे। IPL क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सुरू आहे। कोलकाता संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबाद संघाच्या 13व्या षटकात 4 गडी बाद 147 धावा झाल्या होत्या। विदर्भातील अनेक जिल्ह्यात काल आलेल्या वादळी पावसानंतर तापमानाचा पारा घसरला आहे। आज वाशिम इथं 39.6 अंश सेल्सिअस इतकं सर्वोच्च कमाल तापमान नोंदवण्यात आलं। नागपूर इथं 31.4 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली। दरम्यान नागपूरसह अनेक जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण होतं। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल। नमस्कार।